नमस्कार. आज आपण शिकणार आहोत पुशअप कसे मारायचे. तर हा व्हिडिओ विभागलेला आहे 3 भागामध्ये. पहिला भाग असणार आहे वॉर्मअपचा, दुसरा भाग असणार आहे पुशअप नेमके फॉर्म कसा असतो, आणि तिसरा भाग असणार आहे ते नेमक्या चुका होतात कुठून. ठीक आहे. तर बरेच जण पुशअप मारतात पण त्यांचा फॉर्म चुकीचा असतो, मग त्याच्यामध्ये काही फायदा जो व्हायला पाहिजे तो होत नाही, आणि कधी कधी इंजुरीसुद्धा होते. तर बेसिक वॉर्मअप जो प्रत्येक पुशअप मारायच्या सुरुवातीला करायला हवा तो बेसिक आहे. एक पहिला आहे रिस्ट रोटेशन. ठीक आहे. तुम्हाला एक डिरेक्शनमध्ये रिस्ट फिरवायची आहे, मग लगेच दुसऱ्या डायरेक्शनमध्ये रिस्ट फिरवायची, आणि त्यानंतर येतो शोल्डर रोटेशनसाठी तुम्हाला एक फॉरवर्ड मोशनमध्ये जायचं आहे आणि एक बॅकवर्ड मोशनमध्ये जायचं आहे. तर माझ्या तळहाताकडे लक्ष द्याल तुम्ही. ठीक आहे. ही इम्पॉर्टंट टिप आहे. तुम्ही जेव्हा शोल्डर रोटेशन कराल तेव्हा तुमचा शोल्डर पूर्णपणे खुलून पाहिजे. ठीक आहे, फ्री पाहिजे. तर हा प्रकार कसा आहे बघा. तळहात असा आहे, तर तळहात पूर्ण असा तुम्ही समोर ठेवा. मग जेव्हा पूर्ण हात वरी जाईल तर तुम्हाला तळहात मागे फिरवायचा आहे आणि मागून मग असा हात आणायचा. ठीक आहे. हे समजलं. तर असे तुम्हाला दोन्ही हातांनी 10 वेळेस करायचं. ठीक आहे. हे झाले रोटेशन, बॅकवर्ड रोटेशन झाले. आता यानंतर परत करणार आपण फॉरवर्ड रोटेशन. फॉरवर्ड रोटेशनमध्ये काही नाही, फक्त तुम्हाला करायचं आहे जशी बॉलिंग करतो आपण. ठीक आहे. बॉलिंग करते वेळेस आपण बॉल हातात धरलेला असतो आणि वरून फेकून मारतो. ठीक आहे. दोन्ही हातांनी तुम्हाला रिस्ट रोटेशन करायचे हे दोन्ही डायरेक्शनमध्ये, आणि मग त्यानंतर करायचे शोल्डर रोटेशन. तर पहिला भाग हा वॉर्मअपचा झालेला आहे. रिस्ट रोटेशन तुम्हाला 10 करायचे दोन्ही डिरेक्शनमध्ये, आणि शोल्डर रोटेशनसुद्धा 10 वेळेस करायचे दोन्ही रोटेशनमध्ये. आणि दुसरा भाग आहे आता आपला पुशअपचा प्रॉपर फॉर्म. पुशअपचा प्रॉपर फॉर्म तुम्हाला दिसेल नाही दिसेल सांगतो मी. तर जेव्हा कधी आपण पुशअप मारतो, ठीक आहे, जेव्हा कधी आपण पुशअप मारतो तर आपले हात आहे की नाही नेहमी बॉडीच्या क्लोज असले पाहिजे. जितके क्लोज असतील तितके चांगले, कारण की डिस्टन्स वाढवला तर ते प्रेशर जे पुशअपमुळे चेस्टवर यायला पाहिजे ते येत नाही. ते भलतं दुसरीकडे जातं आणि ते पुशअप राहत नाही. त्यामुळे एवढी एक टीप लक्षात ठेवा. ठीक आहे. मी आता पुशअप मारून दाखवतो. ह्या पोझिशनमध्ये आहात आपण, आणि जेव्हा खाली जातो त्या छाती स्ट्रेट. ठीक आहे. आणि असं समजा की तुमची बॉडी एक लाकडाचा फळा असल्यासारखी आहे, तर तुमची पूर्ण बॉडी खाली गेली पाहिजे आणि हात बाहेर काढायचे नाही. हात कोपरे बॉडीला टच करून गेले खाली, तसा ढकलत आणायचे एका मोशनमध्ये. ठीक आहे. आता हा झाला प्रॉपर पुशअपचा फॉर्म. मी समोरून मारून दाखवतो. माझे हात बघा कसे आहेत, बॉडीच्या क्लोजमध्ये, बाहेर नाही जास्त, आतमध्ये. ठीक आहे. आता हा झाला दुसरा भाग आपला. आता नेमका तिसऱ्या भागांमध्ये आपण बघू की चुका नेमक्या कुठं होतात पुशअप मारताना. तर आपल्याला पुशअप मारायची सवय नसते. पुशअप मारताना आपण खूप मोठी चूक करतो, ते आहे की हात बॉडीच्या, हे आपले कोपरे जे असतात बॉडीच्या जवळ न ठेवता तुम्ही ते एकदम बाहेर फ्ले करता, असे पंख निघाल्यासारखे. त्यामुळे होते असं की प्रेशर जे छातीवर यायला पाहिजे ते तुमच्या हे शोल्डरवर जातो, आणि हा तेवढा स्ट्रॉंग मसल चेस्टच्या कंपॅरिझनमध्ये नसतो. त्यामुळे हा आपल्या बॉडीचा वेट भार सहन करू शकत नाही, आणि त्यामुळे इंजुरी होण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. तर चूक कुठे होते बघा, लक्ष देऊन. हे आहे, तुम्ही असं बॉडीकडनं ठेवता, तुम्ही असं दूर ठेवून आणि असं मारता. हे खूप चुकीचं आहे, आणि यामुळे इंजुरी होते. गेन्स तर काय होत नाहीत तुमचे, व्यायाम सोडून हे भलतंच काहीतरी होतं. मग हे
व्यायामाहून आपलं मनच उठून जातं. आणि दुसरी चूक होते ती म्हणजे हिप्सवर आपली. हे बघा, तुमची बॉडी की नाही ज्या पुशा मारतात त्या एकदम एका रॉडसारखी स्ट्रेट पाहिजे. बरेच जण काय करतात, ही पोझिशन असली खाली जातात, मग पहिले छातीवर आणतात, मग हे असं करतात, हिप्सला वर घेतात. हे चुकीचं आहे, कारण की याच्यामुळे आपली जी लोअर बॅक असते ही मागची, ज्या प्रेशर येतं. ठीक आहे, तर तुम्हाला की नाही असं न करता एक स्ट्रेट मोशनमध्ये ठेवायचं, सोबत खाली जायचं आणि हिपला सोबतच वरी आणायचं. ठीक आहे, खाली नेऊन असं करणे चुकीचं आहे. ही झाली दुसरी चूक. आणि तिसरी एक मोठी चूक असते, बऱ्याच जणांना, माझ्या मित्रांना विचारलं, आपण विचारतो तू किती पुशअप मारतो, ते म्हणते 100. कसे मारतो, मार म्हणलं तर ते कसं मारतो, हे 1 2 3 हे चुकीचं आहे. तुम्हाला फुल रेंज ऑफ मोशन पाहिजे. ठीक आहे, फुल रेंज ऑफ मोशन कशी असते, तुमचे हात कोपरे पूर्ण एक्सटेंड आहेत, स्ट्रेट आहेत आणि पूर्ण खाली जात आहे आणि मग पूर्ण वर येत आहे. हे झालं एक प्रॉपर फॉर्म, हा प्रॉपर पुशअपचा फॉर्म आहे. तर तुम्हाला अशा पद्धतीनं पुशअप मारायचे. ठीक आहे, आता मला बऱ्याच दिवसापासून प्रॅक्टिस आहे म्हणून मला जमून जाते. पण मी सुरुवातीला कसं शिकलो तो पुशअप मी तुम्हाला सांगतो. पुशअप मार शिकण्यासाठी आधी तुम्हाला तुमची मसल मेमरी जी असते, माइंड आणि मसलचं कोऑर्डिनेशन, हे स्टार्टिंगला नसतं. त्यासाठी एक ट्रिक सांगतो तुम्हाला मी. ट्रिक अशी आहे की म्हणजे कमी हाईटची एक लेवल धरून घ्या. समजा पलंग समजा, किंवा आता इथे रेलिंग आहे, रेलिंगवर मारून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, तुम्हाला एक हाईट धरायची आहे आणि हाईटवर स्ट्रेट मारायचं. ठीक आहे, तर तुम्हाला हे सुद्धा जमत नसेल तर भिंतीपासून सुरू करा, भिंतीवर पुशअप मारा असं स्ट्रेट पोझिशनमध्ये. मग हळूहळू हाईट कमी करत 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 तुम्ही आपोआप जमिनीवर मारायला शिकाल. तर हे पुशअप कसं मारावं हा व्हिडिओ होता. तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता, मी त्यांचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद.